जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चंदीगड विद्यापीठाने या पदतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. मित्रांनो, 2024च्या युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुद्धा चंदीगड विद्यापीठच पहिल्या स्थानावर होतं व यंदाच्या या खेळामध्ये सुद्धा चंदीगड विद्यापीठानंच पहिलं स्थान पटकावलं आहे. चंदीगडने यात 42 गोल्ड, 14 सिल्वर व 11 ब्रॉन्झ पदकासह एकूण 67 पदक पटकावले आहेत. यात दुसऱ्या क्रमांकावर मागच्या वर्षीप्रमाणेच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीने या स्पर्धेत 32 गोल्ड, 24 सिल्वर व 22 ब्रॉन्झ पदकासह एकूण 78 पदक पटकावले आहेत. आता येथे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला चंदीगड विद्यापीठापेक्षा जास्त पदक आहेत, पण गोल्ड मेडलमध्ये चंदीगड विद्यापीठाने जास्त मेडल मिळवल्यामुळं चंदीगड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. आणि गुरु नानक देव विद्यापीठ आणि लवली विद्यापीठाने 32 गोल्ड मिळवले आहेत, पण सिल्वरमध्ये लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने गुरु नानक देव विद्यापीठापेक्षा 2 पदक अधिक मिळवल्यामुळे लवली युनिव्हर्सिटी यात दुसऱ्या स्थानावर आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर गुरु नानक देव विद्यापीठ, चौथ्यावर जैन विद्यापीठ तर 5व्या क्रमांकावर गुरु काशी विद्यापीठ आहे. बरं, या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधील जे शुभंकर आहेत त्याची नावे तुम्हाला माहीत आहेत का? तर नोट करून घ्या. यामध्ये 2 शुभंकर होते व हे उंटावर आधारित आहेत व यांची नावे खम्मा आणि घनी अशी आहेत. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा खम्मा आहे व ही घनी आहे. ही या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची मॅस्कॉट होते व यंदाचं याचं आयोजन राजस्थान राज्यात करण्यात आलं. राजस्थानमधील किती शहरात? तर 7 शहरं व ती 7 शहरे कोणती? तर जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या 7 शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. व प्रथमच या स्पर्धेमध्ये बीच व्हॉलीबॉल, कनोईंग आणि कायाकिंग, सायकलिंग व खो खो या स्पर्धांचा देखील समावेश करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन. युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे 20वे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? तर आता युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचं 20वे अधिवेशन हे आपल्या भारतात आयोजित करण्यात आलं आहे. भारतामध्ये कुठे? तर भारतामधील नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हे अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू झालं आहे व हे अधिवेशन 13 डिसेंबरपर्यंत चालेल. बरं, या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोण भूषवत आहे? तर युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही शर्मा हे या समितीचं अध्यक्षपद भूषवत आहेत. आणि मित्रांनो, भारताने यावर्षी युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीसाठी दिवाळी या सणाला नामांकित केला आहे. आतापर्यंत या युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतातील 15 तत्वांचा समावेश आहे व यंदा दिवाळी या सणाला नामांकित करण्यात आला आहे. युनेस्कोविषयी अधिक सांगायचं झालं तर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. व अलीकडेच युनेस्कोचे नवीन महासंचालक कोण बनलेत? तर खालेद अलेनानी हे युनेस्कोचे नवीन महासंचालक बनले आहेत. व ते युनेस्कोचे कितवे महासंचालक आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. मित्रांनो, आता नुकतेच शोक बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. तर हा शोक बोगदा कोठे स्थित आहे हेच आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हा शोक बोगदा लडाखमध्ये स्थित आहे. लडाखमधील या बोगद्याची एकूण लांबी किती? तर या शोक बोगद्याची एकूण लांबी ही 920 मीटर इतकी आहे. व अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधून 125 सीमा रस्ते संघटनेच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे व त्यापैकीच हा शोक बोगदा देखील एक आहे. लक्षात ठेवा, या बोगद्याची लांबी सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते. तर या बोगद्याची लांबी ही 920 मीटर इतकी आहे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने अभया ब्रिगेड स्थापन करण्याची घोषणा केली? तर हे जे अभया ब्रिगेड आहे याची स्थापना करण्याची घोषणा बिहार या राज्याद्वारे करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील अँटी रोमिओ स्क्वॉडच्या धर्तीवर या अभया ब्रिगेडची स्थापना करण्यात आली असून याचा उद्देश काय? तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण निर्माण करणं हा या अभया ब्रिगेड मागचा उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत आता बिहारमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अभया ब्रिगेड स्थापन करण्यात येणार आहे. तसेच हे जे ब्रिगेड आहे हे शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील स्थापन करण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन.
ACES लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या ACES लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने शार्दुल श्रॉफ यांना सन्मानित करण्यात आला आहे. शार्दुल श्रॉफ यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर त्यांना त्यांच्या अनुकरणीय नेतृत्व, नैतिक प्रशासन आणि आशियातील प्रभावासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. शार्दुल श्रॉफ हे शार्दुल अमरचंद मंगलदास या भारतातील अग्रगण्य लॉ फर्मचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार आपण पाहिलेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. पहिला RK लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार आमिर खान, इंडियन ऑफ द इयर 2025 जय शाह, तानसेन पुरस्कार पंडित राजा काळे, जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार श्री श्री रविशंकर, 2025चा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार साई गौतम गोपाल कृष्णन, पेट्रियट ऑफ द इयर पुरस्कार मेलेनिया ट्रम्प, बुकर पुरस्कार डेव्हिड स्लाजे, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार विनोद शिरसाट, तर UKचा हिल्स मेलेनियम पुरस्कार हा A बालसुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. फ्रँक गेहरी यांचे नुकतेच वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, हे जे फ्रँक गेहरी आहेत हे एक वास्तुविशारद होते. ते त्यांच्या वास्तुविशारदातील नवकल्पनासाठी जगभर ओळखले जात व त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे गुगेनहाइम बिल्बाओ म्युझियम व या संग्रहालयामध्ये त्यांनी टायटॅनियमने बनलेल्या वक्राकार संरचनेला जन्म दिला व हा इफेक्ट नंतर जगभर बिल्बाओ इफेक्ट या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यांच्या कामामुळे त्यांना 1989 मध्ये प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा वास्तुविशारदातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो व 1989 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. पुढील प्रश्न. नॅशनल कॉम्प्रिहेन्शनल कॅन्सर नेटवर्कच्या नवीन मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्कच्या नवीन मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर रेणुका अय्यर यांची निवड करण्यात आली. मित्रांनो, ही जी NCCN संघटना आहे ही अमेरिकेतील एक कर्करोग संघटना असून ही एक ना नफा संघटना आहे. ही संस्था जगभरामध्ये 90हून अधिक क्लिनिकल प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्वे प्रकाशित करण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यासाठी ओळखली जाते व या संस्थेमधील मार्गदर्शक तत्वाच्या सुकाणू अय्यर 2023 पासून काम करत आहेत व आता त्यांची मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच भारताने कोणत्या देशात फील्ड हॉस्पिटल सुरू केलेत? तर नुकतेच आता भारताने श्रीलंका या देशामध्ये फील्ड हॉस्पिटल सुरू केले आहेत. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की श्रीलंकेला दित्वा या चक्रीवादळाने धडक दिल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 500 व्यक्तींना आपला जीव गमावा लागला व अजूनही तिथे संसर्गजन्य आजाराचा विळखा आहे. त्यासाठी भारताने श्रीलंकेला मदत करण्यासाठी येथे फील्ड हॉस्पिटल सुरू केले आहेत. आणि श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं आहे? तर ऑपरेशन सागरबंधू हे ऑपरेशन भारताने राबवलं. आणि जी दित्वा चक्रीवादळ आहे याला दित्वा हे नाव कोणत्या देशाद्वारे देण्यात आलं? तर येमेन या देशाद्वारे या चक्रीवादळाला हे दित्वा नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे हा दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय? तर युनायटिंग विथ यूथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमॉरोज इंटिग्रिटी अशी यंदाची थीम आहे. मागच्या वर्षी सुद्धा हीच थीम होती व पुन्हा यावर्षी सुद्धा हीच थीम कंटिन्यू करण्यात आली आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणती कंपनी ही 27वी नवरत्न कंपनी बनली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नुमालीगड रिफायनरी ही आता 27वी नवरत्न कंपनी बनली आहे. मित्रांनो, आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.